करायला आहे बघा GST. आता या GST बद्दल इन्फॉर्मेशन पाहत असताना तर GST मध्ये ह्या GST बाबत सर्वात पहिल्यांदा जी शिफारस आहे ती 2004 मध्ये करण्यात आली होती. GSTची सर्वात पहिल्यांदा शिफारस 2004 मध्ये करण्यात आली होती. ती विजय केळकर समितीने केली होती. विजय केळकर समितीने GST बाबत सर्वात पहिल्यांदा शिफारस केली होती 2000. आणि यासाठी 2006 आणि 2006-07ला अर्थसंकल्प जो होता 2006-07चा जो अर्थसंकल्प होता जो पी चिदंबरम यांनी मांडला होता. पी चिदंबरम यांनी जो मांडला होता याच्यामध्ये पहिल्यांदा सोय केली होती. आणि याच्यासाठी 115वे घटनादुरुस्ती विधेयक मांडलं होतं. 115वे घटनादुरुस्ती विधेयक याच्यासाठी 115वे घटनादुरुस्ती विधेयक मांडलं होतं 2011ला. पण हे लोकसभेमध्ये विसर्जित झालं. लोकसभेत हे काय झालं, लोकसभा विसर्जित झालं, पण त्यामुळे हे काय वर्कआउट झालं नाही. नंतर भारतामध्ये जर विचार केला तर भारतामध्ये बघा सर्वात पहिल्यांदा वॅट जो होता तो होता मॅनवॅट. 1976ला मॅनवॅट लावला. ह्या मॅनवॅटचं कन्व्हर्जन 1986-87ला मोडवॅटमध्ये करण्यात आलं. आणि ह्या मोडवॅटचं कन्व्हर्जन 2001 किंवा 2000 ते 2001ला सेनवॅटमध्ये करण्यात आलं. सेनवॅटमध्ये कन्व्हर्जन करण्यात आलं. आणि वॅट जो आहे हा वॅट 1 एप्रिल 2005ला लागू केला. वॅट 1 एप्रिल 2005ला संपूर्ण भारतातील राज्यांमध्ये लागू करण्यात आला. 2005ला लागू करण्यात आला वॅट. मग वॅट सगळीकडे लागू करण्याची जी शिफारस आहे, वॅट सगळीकडे लागू करण्याची जी शिफारस होती, वॅट सगळीकडे लागू करण्याची जी शिफारस आहे ती शिफारस कोणी केली होती बघा, एक सेकंड. हा वॅट राज्य वॅट लागू करण्यात आला असीमदास गुप्तांच्या शिफारसीवरून. राजाचेला समिती जी होती त्यांनी वॅटमध्ये SST आणि म्हणजे स्टेट सेल्स टॅक्स म्हणजे राज्य उत्पादन शुल्क आणि केंद्रीय उत्पादन शुल्क ॲड करावं असं सांगितलं होतं. ठीक आहे. नंतर बघा वॅटवरतीच बघतो आपण. वॅट हा 1 एप्रिल 2005ला सगळीकडे लागू करण्यात आला होता. नंतर ह्या वॅटबद्दलच इन्फॉर्मेशन चालली. ह्या GST वॅटच्या जागी नंतर GST आला बघा. ह्या वॅटचे जे काही पॉईंट होते तर वॅट हा मल्टी पॉईंट लेव्ही ऑफ टॅक्स होता. मल्टी पॉईंट लेव्ही ऑफ टॅक्स होता. ठीक आहे. याच्यामध्ये करावरती कर लावण्यात आले होते. करावर कर लावण्यात आले होते. कशामध्ये? वॅटमध्ये करावरती कर लावण्यात आले होते. आणि याच्यामध्ये काय होतं बघा, आता याच्यावरती ह्या वॅटच्या जागी संपूर्ण देशात एकच कर यावा. संपूर्ण देशात वॅटमध्ये वॅट का बंद केला बघा, संपूर्ण देशात एकच अप्रत्यक्ष कर असावा म्हणून संपूर्ण देशात एकच अप्रत्यक्ष कर असावा म्हणून GST आणला गेला. म्हणून GST हा आणला गेला. तर हा जो GST काय सिंगल पॉईंट लेव्ही ऑफ टॅक्स आहे. सिंगल पॉईंट लेव्ही ऑफ टॅक्स आहे कोण? GST. ठीक आहे. करावरील कर जो परिणाम आहे तो बंद करण्यासाठी आहे. करावर कर परिणाम बंद करण्यासाठी हा GST आलेला आहे. आणि हा GST फक्त वॅटवरती लागू केलेला आहे. हा GST फक्त व्हॅल्यू ॲडेड टॅक्सवर लागू करण्यात आलेला आहे. ठीक आहे. आणि सर्व ओझे ग्राहकावरती तेही शेवटच्या विक्रेत्यावरती पडते. यातील सर्व ओझे शेवटच्या विक्रेत्यावरती पडत असते. ठीक आहे. नंतर 2014ला याच्या हिस्ट्रीमध्ये जर बघितलं 2011ला 115वं घटनादुरुस्ती विधेयक आणलं होतं. पण लोकसभा विसर्जित झाल्यामुळे ते काही वर्कआउट झालं नाही GSTचं. नंतर 122वे घटनादुरुस्ती विधेयक आलं. 122वे घटनादुरुस्ती विधेयक आलं. ते आलं 2014ला. 122वे घटनादुरुस्ती विधेयक आलं. ते घटनादुरुस्ती विधेयक 6 मे 2015ला लोकसभेमध्ये, तर 3 ऑगस्ट 2016ला 6 मे 2015ला आणि 3 ऑगस्ट 2016ला राज्यसभेमध्ये पारित झालं. आणि 23 राज्यांनी याला संमती देऊन महाराष्ट्र यात 10वा होता. कोण? महाराष्ट्र. याला टोटल 23 राज्यांनी संमती दिली.
23 राज्यांनी याला संमती दिली आणि 8 सप्टेंबर 2016ला राष्ट्रपतींनी संमती दिली, प्रेसिडेंटनी याला संमती दिली. आणि हा जो GST, या GSTला सर्वात पहिल्यांदा संमती देणारं जे राष्ट्र होतं किंवा राज्य होतं ते राज्य होतं आसाम. आसाम हे पहिले राज्य होतं संमती देणारे पहिले राज्य होते हे आसाम. ठीक आहे. आणि ह्या 2014चं ज्यावेळेस राष्ट्रपतींची सही झाली त्यावेळेस ते झालं 101वी घटनादुरुस्ती विधेयक, 101वी घटनादुरुस्ती विधेयक 2016. 101वी घटनादुरुस्ती विधेयक 2016. आणि जुलै 2017ला हा GST कायदा, जुलै 2017ला हा GST कायदा पूर्ण भारतात लागू करण्यात आला. 1 जुलै 2017ला GST पूर्ण भारतात लागू केला. 1 जुलै 2017ला GST पूर्ण भारतात लागू करण्यात आला. GST बद्दलच इन्फॉर्मेशन पाहणं चालू आहे. GST पूर्ण भारतात लागू करण्यात आला. 1 एप्रिल त्याची नियोजित तारीख होती पण त्याला 1 जुलैपर्यंत करावं लागलं. मग याच्यामध्ये काय केलं बघा, याच्यामध्ये घटनेचा कलम 246मध्ये घटनेच्या कलम 246A अंतर्गत घटनेचा कलम 246 जे कलम आहे 246A, या 246A या कलमामध्ये CGST, नंतर SGST, नंतर UTGST, नंतर UTGST हे सगळीकडे लागू केले. 12 एप्रिलला पूर्ण भारतात लागू केले, 12 एप्रिलला सगळीकडे लागू केले. आणि जम्मू काश्मीरमध्ये हा 8 जुलैला लागू केला. 8 जुलैला लागू करण्यात आलं. हे 8 जुलैला जम्मू काश्मीरमध्ये लागू करण्यात आलं. नंतर GSTमध्ये जर विचार केला तर लक्षात ठेवायचं, GSTमध्ये केंद्राचे, ह्या GSTमध्ये केंद्राचे 8 कर तर राज्याचे 9 कर ॲड केलेले आहेत. कुणाचे? राज्याचे. आणि केंद्राचे किती आहेत? 8 कर. हे मर्ज करून केंद्राचे 8 कर हे 2 मर्ज करून GST तयार केलेला आहे. GST हा कर तयार करण्यात आलेला आहे. नंतर नेक्स्ट पॉईंट येतो GSTचं. GSTमध्ये कोणते कर ॲड केलेले आहेत त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन आहे. GSTमध्ये केंद्राचे जे 8 कर आहेत त्यातील काही महत्त्वाचे कर कोणते आहेत बघा. GSTमध्ये जे केंद्राचे कर जे ॲड केलेले आहेत, GSTमध्ये जे केंद्राचे जे कर ॲड केलेले आहेत त्याच्यामध्ये कोणते आहेत? केंद्रीय उत्पादन शुल्क, नंतर आहे त्यालाच अबकारी कर म्हणतो, अबकारी कर. नंतर आहे अतिरिक्त उत्पादन शुल्क, नंतर आहे सेवा कर, नंतर आहे औद्योगिक व सौंदर्य प्रसाधने या अंतर्गतचे कायदे. औद्योगिक व सौंदर्य प्रसाधने जे आहेत यांच्या अंतर्गत जे कायदे आहेत ते अंतर्गत कायद्यांबाबत आहे. ठीक आहे. अतिरिक्त सीमा शुल्क किंवा विशेष सीमा शुल्क म्हणतो याला, विशेष सीमा शुल्क. ठीक आहे. नंतर केंद्रीय अधिभार व उपकर, केंद्रीय अधिभार व उपकर हे कर म्हणजे अजून 2-3 एक्स्ट्रा आहेत पण हे याच्यामध्ये ॲड करण्यात आलेले आहेत. ठीक आहे. नंतर भारतामध्ये जर विचार केला तर भारतामध्ये GST लागू करत असताना जी कॅनडाची जी ड्युअल GST सिस्टीम आहे, GST लागू करत असताना कॅनडाची ड्युअल GST सिस्टीम जी आहे, ड्युअल म्हणजे डबल GST सिस्टीम लागू केलेली सिस्टीम जी कॅनडासारखी ड्युअल GST सिस्टीम लागू केलेली आहे भारतामध्ये. आणि याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये 2 प्रकारचे GST लागू होते. की असतो CGST आणि दुसरा आहे SGST. CGST आणि SGST. मग ह्या CGSTमध्ये कोणते कायदे येतात? CGSTमध्ये या CGSTमध्ये जर विचार केला, CGSTमध्ये जर विचार केला तर या CGSTमध्ये कोण आहे बघा, बेसिक कस्टम ड्युटी आहे. या CGSTमध्ये कोण आहे? बेसिक कस्टम ड्युटी. नंतर याच्यामध्ये येते निर्यात कर, नंतर येते टोल कर, नंतर हे रस्ते व प्रवासी कर,
नंतर हे प्रॉपर्टी कर, नंतर मुद्रांक शुल्क, नंतर हे वीज कर, मुद्रांक शुल्क व वीज कर. हे कोण CGST मध्ये आलेले कर ते सगळे. नंतर हे SST, नंतर किंवा SGST. या SGSTचा जर विचार केला तर या SGST मध्ये बघा वॅट आहे, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स, नंतर येते जकात कर, नंतर येते लक्झरी कर, जकात कर, लक्झरी कर, नंतर हे लॉटरी कर, नंतर हे खरेदी कर, नंतर राज्य अधिभार उपकर, राज्य अधिभार व उपकर. आणि महत्त्वाचं आहे ते केंद्रीय विक्री करचं टाकलेलं आहे का, केंद्रीय विक्री कर हा कशामधला टाईप आहे तर SGST मधला टाईप आहे. केंद्रीय विक्री कर हा SGST मधला टाईप आहे. केंद्रीय विक्री कर हा SGST मधला पार्ट आहे. हे कर GST मध्ये वर्ग करण्यात आलेले आहेत. हे कर GST मध्ये वर्ग करण्यात आलेले आहेत. आता काही घटनात्मक बाबी आहेत GST बाबत, त्या पाहिजेत घटनात्मक बाबी. या घटनात्मक बाबींचा जर विचार केला तर याच्यामध्ये आता या GST बाबत जी घटनात्मक गोष्टी आहेत, त्या पाहिजेत. घटनात्मक गोष्टी कशाबाबत, GST बाबत. GSTला जर GSTचा जो 101व्या घटनादुरुस्तीने ॲड केलेलं आहे, 101वी घटनादुरुस्ती 2016ने या GSTला ॲड करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये बघा 246 हे कलम हे ॲड केलेलं आहे, 246 हे कलम ॲड केलेलं आहे. ठीक आहे. याच्यानुसार काय सांगितलं आहे, केंद्र किंवा राज्य CGST, IGST आणि UTGST लावू शकतं, UTGST लागू करू शकतं. ठीक आहे. राज्यांना नुकसान भरपाई देण्याचा कायदा संसद करेल, राज्यांना नुकसान भरपाई देण्याचा कार्य संसद करेल कायदा. आणि राज्य GST विधिमंडळ करेल. राज्याचा GST करण्याचा अधिकार हा विधिमंडळाला आहे. नंतर 268 आहे, हे कलम डिलीट केलं. हे कलम काय केलं, डिलीट केलं आहे. कशाने, 101व्या घटनादुरुस्तीने. नंतर 269 आहे. 269 मध्ये काय सांगितलेलं आहे बघा, आंतरराज्य किंवा IGST. इथं बघा, इथं IGST शब्द नव्हता पाहिजे, इथं SGST पाहिजे होतं. 269नी IGST लागू करण्याचा अधिकार मिळाला आहे. IGST लागू करण्याचा अधिकार आहे तो कुणाला आहे तर केंद्र सरकारला आहे. IGST लागू करण्याचा अधिकार कुणाला आहे तर केंद्राला आहे. इंटरस्टेट GST म्हणतो याला. हा 269व्या कायद्यानुसार मिळालेला आहे. नंतर 270वा कलम आहे. 270 कलम काय म्हणतात बघा, जे GST केंद्राने वसूल केलेले आहेत, केंद्राने वसूल केलेला GST जो असेल, हा GST केंद्राने वसूल केलेला जो GST आहे हा केंद्र आणि राज्यात वाटप होईल. हा केंद्र प्लस राज्य यांच्यात वाटप होईल, वाटला जाईल, यांच्यामध्ये काय केलं जाईल, वाटला जाईल. तसंच 271वा जे कलम आहे आपलं, 271वा कलम, हा 271वा कलम याच्यामध्ये मी सांगितलं GST वरती अधिभार लावण्यास प्रतिबंध केला आहे. या GST वरती अधिभार लावू शकत नाही, GST वरती अधिभार लावता येणार नाही, हे 271व्या कलमाने सांगितलेले आहे. नंतर 279व कलम, 279A वाला कलम, याच्यामध्ये GST काउन्सिल स्थापन केलेली आहे. GST काउन्सिल स्थापन करण्यात आलेली आहे. GST काउन्सिल काय केलेली आहे, स्थापन करण्यात आलेली आहे. नंतर 366 मध्ये काय म्हणलेली आहे बघा, अल्कोहोल GST मध्ये येत नाही सांगितले, अल्कोहोल GST मध्ये येत नाही, अल्कोहोल GST मध्ये येत नाही असं सांगितलेलं आहे 366 मध्ये. 368वा जे कलम आहे, 368वा कलम काय सांगतं बघा, GST काउन्सिलमध्ये जर बदल करायचा असेल, म्हणजे ते आपल्या घटनादुरुस्तीचं आहे, GST काउन्सिलमध्ये बदल करण्यासाठी अर्ध्या राज्यांची संमती लागते, अर्ध्या राज्यांची काय लागते, संमती लागते, अर्ध्या राज्यांची संमती लागते. GSTचा फायदा काय बघा, GSTचे काही फायदे आहेत.
फायदे, जी एस टीचे जे फायदे आहेत ते काय आहेत बघा. जी एस टीचे फायदे पाहतोय. जी एस टीच्या फायद्यांमध्ये पहिला फायदा जी एस टीचा आहे उद्योग व्यवसायातील फायदे, अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने काही फायदे आहेत, केंद्र राज्य सरकारच्या दृष्टीने काही फायदे आहेत, तर ग्राहकांच्या दृष्टीने काही फायदे आहेत. त्यातलं उद्योगाच्या दृष्टीने काही फायदे आहेत. उद्योग व्यवसायांच्या दृष्टीने उद्योग व्यवसायांना काही फायदे आहेत. जी एस टीचा उद्योग व्यवसायांना काय काय फायदा आहे बघा. देशात एकच कर दर असेल, देशात एकच कर दर असेल, एकच दर असेल कराचा. ठीक आहे. कर पालन सोपे, कराचं जे पालन आहे कर पालन सोपे झालेले आहे, कर पालन सोपे आणि पारदर्शक झालेले आहे. ठीक आहे. करावर कर परिणाम नष्ट केलेला आहे, करावर कर परिणाम, करावर कर परिणाम नष्ट करण्यात आलेला आहे. स्पर्धा क्षमतेत सुधारणा केलेली आहे, स्पर्धा क्षमतेत सुधारणा केलेली आहे, स्पर्धा क्षमतेत सुधारणा करण्यात आली आहे. निर्यातदारांना फायदा झालेला आहे, निर्यात करणाऱ्या लोकांना, निर्यातदारांना फायदा झाला आहे, निर्यातदारांना फायदा झालेला आहे. ठीक आहे. नंतर अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने फायदे, उद्योग व्यवसायांचा जो फायदा आहे तो झाल्यानंतर सेकंड येतो अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने काही फायदे आहेत. अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने, ह्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने जर विचार केला तर जी एस टीचे फायदे काय काय आहेत बघा. सिंगल नेशन मार्केट बनेल, सिंगल नेशन मार्केट बनण्यात येईल, नेशन मार्केट बनेल, सिंगल नेशन मार्केट बनेल. ठीक आहे. नंतर याच्यामध्ये अजून काही सिंगल नेशन मार्केट बनेल. जी डी पीमध्ये जी डी पी 1-2% वाढेल, जी डी पी वाढेल. थर्ड बने केंद्र राज्य सरकारला काय फायदा आहे बघा. कर चुकवेगिरीला आळा बसेल, कर चुकवेगिरीला आळा बसेल. ठीक आहे. करा चुकवेगिरीला सहज व सोपे प्रशासन आहे, कर कलेक्शनचं सोपे व सहज प्रशासन आहे, सोपे व सहज प्रशासन आहे, सहज प्रशासन, सोपे व सहज प्रशासन आहे. ठीक आहे. कर ओझ्यात घट झाली आहे, ग्राहकांसाठी काय फायदा बघा. चौथा कराचे ओझे, ग्राहकांसाठी काय फायदे बघा. ग्राहकांसाठी कर ओझ्यात घट झालेली आहे, कर ओझ्यात घट झाली आहे, कर ओझ्यात घट झालेली आहे. ठीक आहे. कर ओझ्यात घट झालेली आहे. नंतर जी एस टीचं स्वरूप, नंतर जी एस टीचं स्वरूप, नेक्स्ट पॉईंट आहे जी एस टीचं स्वरूप. जी एस टीचे स्वरूप नेक्स्ट पॉईंट आहे. जी एस टीचे जे स्वरूप आहे, हा स्वरूप बघा. हा जी एस टी हा जो कर आहे, हा जी एस टी हा कर हा डेस्टिनेशन आधारित आहे. हा कर कसा आहे, डेस्टिनेशन बेस आहे, डेस्टिनेशन आधारित आहे. तर जो जुना कर होता जी एस टी हा कर डेस्टिनेशन आधारित आहे. तर जुना जो कर होता, पूर्वीचा जो कर होता, पूर्वीचा कर सोर्स आधारित आहे. पूर्वीचा कर कसा आहे, सोर्स आधारित, डेस्टिनेशन आधारित एक आहे, दुसरा आहे सोर्स आधारित कर. ठीक आहे. पूर्वीचे कर जे होते ते कसे होते, सोर्स आधारित कर होते. नंतर जी एस टी हा जो कर आहे, जी एस टी हा कर वस्तूच्या पुरवठ्यावरती लावला जातो, वस्तू व सेवांच्या पुरवठ्यावरती लावला जातो. वस्तू व सेवांच्या पुरवठ्यावरती लावला जाणारा कर आहे, वस्तू व सेवांच्या पुरवठ्यावरती लावला जाणारा कर आहे, वस्तू व सेवांच्या पुरवठ्यावरती लावला जाणारा कर आहे, पुरवठ्यावरती लावला जाणारा कर आहे, वस्तू व सेवांच्या पुरवठ्यावरती लावला जाणारा कर आहे. जी एस टीची व्याप्ती जर बघितली, व्याप्ती काय आहे जी एस टीची. जी एस टी हा जो कर आहे, या जी एस टीचे 4 दर लागू केलेले आहेत. जी एस टीचे किती दर लागू केलेले आहेत, 4 दर लागू केलेले आहेत. 5%, 12%, नंतर 18%, नंतर 28%. 5, 12, 18, 28, 5, 12, 18, 28 एवढे लागू केलेले आहेत. नंतर आणि अजून याच्यामध्ये काही ॲडिशन आहे. जर मौल्यवान धातू असतील, मौल्यवान धातू, या मौल्यवान धातूंवरती 3% एक्स्ट्रा कर लावण्यात आलेला आहे. तर हिरे व मोत्यांसाठी
हिरे व मोती यांच्यासाठी 0.25% कर लावण्यात आलेला आहे. 0.25%. मोती, खडे वगैरे आहेत, मौल्यवान खडे यांच्यासाठी किती आहे? 0.25% एक्स्ट्रा कर लावण्यात आलेला आहे. ठीक आहे. आधी 5 प्रकारच्या ज्या वस्तू आहेत त्यांच्यावरती GST लागू नव्हता. आधी ज्या 5 प्रकारच्या वस्तू आहेत यांच्यावरती GST लागू नव्हता. या 5 प्रकारच्या वस्तू कोणते आहेत बघा? कच्चे पेट्रोल, कच्चे पेट्रोल जो पार्ट आहे, कच्चे पेट्रोल बघा, कच्चे पेट्रोल, नंतर हाय स्पीड डिझेल, नंतर आहे पेट्रोल, नंतर आहे CNG, नंतर आहे एव्हिएशन टर्बाईन फ्यूल. ह्या 5 गोष्टींवरती GST लागू नव्हता. या 5 वस्तूंवरती वस्तूवर GST लागू नव्हता. तसेच 366व्या कलमानुसार अल्कोहोलवरती पण GST लागू नव्हता. ठीक आहे. ते अल्कोहोलवरती पण GST लागू नव्हता. तसेच निर्यातीवरती पण GST लागू नव्हता. GSTचे एक्सेप्शन आहेत. सध्या छोट्या व्यापाऱ्यांना 20 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या 20 लाखापेक्षा कमी उत्पन्न ज्यांचं आहे, उत्पन्न असणारे जे छोटे व्यापारी यांना करमुक्तता, यांना कर नाही, यांना कर द्यायची गरज नाही, यांना करमुक्तता दिलेली आहे. तसेच विशेष 16 लाखापेक्षा कमी असेल तर विशेष उद्योग जर असतील तर त्यांच्यामध्ये पण करमुक्तता देण्यात आलेली आहे. नंतर GSTची आकारणी, GST आकारण्याबद्दल माहिती बघा. GST आकारणी, IGST म्हणजे काय बघा? आंतरराज्य व्यापार आकारणी वसुली. आंतरराज्य जो IGST बघा, ह्या IGSTची आकारणी आणि वसुली हे केंद्र सरकार करते. हे कोण करतं? केंद्र सरकार करतं. पण याचं जे वाटप आहे हे राज्यांमध्ये होतं. राज्य यांच्यामध्ये वाटप होतं. कोणाचं? IGSTचं. वस्तू व सेवांच्या आयातीवरती, वस्तू व सेवांची जी आयात करतो, वस्तू व सेवा यांची जी आयात आहे, ह्या आयातीवरती GST प्लस बेसिक कस्टम ड्युटी आहे. बेसिक कस्टम ड्युटी आहे. ठीक आहे, लागू करण्यात आली आहे. CGST आणि SGST आदान कराची वजावट प्रदानातून केली जाते. आदान कराची वजावट प्रदान करातून केली जाते. ठीक आहे. CGST IGST मध्ये जर विचार केला, SGSTचा विचार केला तर यातून प्राप्त आदान वजा प्रदान करातून प्राप्त होतं. ठीक आहे. SGST आणि याचा जो CGST आणि IGSTचा जो पार्ट आहे, CGST आणि IGST याच्यातलं जे उत्पन्न आहे ते उत्पन्नाचा वाटा केंद्रात आणि राज्यात त्याचा स्प्लिट होता. केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये स्प्लिट केलं जातं. नंतरचा नेक्स्ट पॉईंट आहे GST काउन्सिल. नेक्स्ट पॉईंट आहे GST काउन्सिल. हे GST काउन्सिलची स्थापना 279व्या कलमानुसार करण्यात आलेली आहे. 279व्या कलमानुसार करण्यात आलेली आहे. हा GST काउन्सिल हे 12 सप्टेंबर 2016ला अधिसूचित करण्यात आलेले आहे. याच्यामध्ये बघा, याचा अध्यक्ष कोण असते? याचा अध्यक्ष असते केंद्रीय वित्त मंत्री किंवा अर्थमंत्री याचा असतोय केंद्रीय वित्त मंत्री. ठीक आहे. याच्यामध्ये आमंत्रित सदस्यांमध्ये याचा सचिव कोण असते? याचा सचिव असतोय महसूल विभागाचा सचिव. महसूल विभागाचा जो सचिव आहे तो याचा सचिव आहे. महसूल विभागाचा सचिव
याचा सचिव असतो. याच्यामध्ये आमंत्रित सदस्य कोण आहेत? आमंत्रित सदस्य CVSCचे अध्यक्ष जे असतात हे याच्यामध्ये आमंत्रित सदस्य असतात. याच्यातील जे निर्णय आहेत याच्यातील निर्णय 3/4 बहुमताने घेतात. याच्यातील निर्णय 3/4 बहुमताने घेतले जातात. यातील मताचा अधिकाराचा विचार केला तर 2/3 मत हे राज्याकडे असते अधिकार आणि 1/3 मत हे केंद्राकडे आहे. 1/3 मताचा अधिकार हा केंद्राला देण्यात आलेला आहे. ठीक आहे. नंतर 8 पूर्वीकडील राज्य आणि 11 राज्यांसाठी GST काउन्सिलमध्ये 11 राज्यांसाठी विशेष तरतूद केलेली आहे. विशेष तरतूद 11 राज्यांसाठी विशेष तरतूद करण्यात आलेली आहे. यानुसार 11 राज्यांसाठी विशेष तरतूद करण्यात आलेली आहे. 11 राज्यांमध्ये कोण आहेत? 8 पूर्वेची राज्य प्लस 8 पूर्वेकडील राज्य प्लस हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर आणि उत्तराखंड. हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर आणि उत्तराखंड यांच्यासाठी विशेष तरतूद करण्यासाठी आलेली आहे. ठीक आहे. तक्रार निवारणासाठी एक स्थायी व्यवस्था केलेली आहे. तक्रार निवारण करण्यासाठी एक स्थायी व्यवस्था केलेली आहे. त्याचं काय नाही, राज्यांना द्यायची नुकसान भरपाई ही पुढील 5 वर्षांमधील महसूल घट झाल्यास राज्यांना नुकसान भरपाई दिली जाते. ठीक आहे. जर पुढील 5 वर्षात जर पुढील 5 इयरमध्ये महसूल घट झाली असेल जर पुढील 5 वर्षात महसूल घट झाली असेल तर राज्यांना नुकसान भरपाई दिली जाईल. याची शिफारस GST काउन्सिल आणि याची जी शिफारस आहे ती कोण करतं? GST काउन्सिल संसदेला शिफारस करतं. संसदेला शिफारस करेल. नंतर हे GST नेटवर्क. ठीक आहे. ही GST नेटवर्क ही जी आहे GST नेटवर्क ही एक खाजगी GST नेटवर्क ही एक खाजगी संस्था आहे. खाजगी नॉन प्रॉफिटेबल कंपनी आहे. खाजगी नॉन प्रॉफिटेबल कंपनी आहे. इन्फोसिस मॅनेज्ड सर्व्हिस प्रोव्हायडर. याचा इन्फोसिस मॅनेज्ड प्रोव्हायडर आहे. ठीक आहे. करदात्यांना सुविधा पुरवणे त्याचं काम आहे. करदात्यांना सुविधा पुरवणे त्याचं काम आहे. सुविधा पुरवणे. हे काम आहे. करदात्यांना सुविधा पुरवणे त्याचं काम आहे. आणि जर याच्यासाठी जर बघितलं तर याच्यासाठी जे भांडवल आहे या भांडवलामध्ये 10 कोटी भांडवल आहे. त्याच्यामध्ये याचं जे भांडवल आहे GST नेटवर्कचं जे भांडवल आहे ते किती आहे? 10 कोटी आहे. या 10 कोटींमध्ये 24.5% आणि 24.5% हे 2 पार्ट हे भारत आणि राज्य सरकारचे आहेत. भारत प्लस राज्य सरकार यांचे. राज्याचे 25%, भारताचे 25% आणि 51% हे प्रायव्हेट संस्थेचे आहेत. 51% हे प्रायव्हेट संस्था याचं येते GST नेटवर्कमध्ये. नंतर केंद्र सरकारच्या कर महसुलाचे स्रोत. केंद्र सरकारचे कर महसुलाचे जे स्रोत असतील ते केंद्र सरकारच्या कर महसुलाचे स्रोत. केंद्र सरकारच्या कर महसुलाचे स्रोत. केंद्र सरकारच्या कर महसुलाचे स्रोत. याच्यामध्ये काय बघा, प्रत्यक्ष कर. जर प्रत्यक्ष कराचा हिस्सा, आता केंद्र सरकारचा जो विचार केला तर प्रत्यक्ष कराचा जो हिस्सा आहे, प्रत्यक्ष कर याचा हिस्सा वाढत चालला आहे, तर अप्रत्यक्ष कराचा हिस्सा कमी होत चालला आहे. अप्रत्यक्ष कराचा हिस्सा कमी होत चाललेला आहे. ठीक आहे. आधी सर्वाधिक कर, आधी जर विचार केला तर सर्वाधिक कर हा सीमाशुल्कातून मिळायचा. सर्वाधिक कर हा सीमाशुल्कातून मिळत असे तर, आणि अबकारी सीमाशुल्क आणि अबकारी करातून मिळत असे तर 2006-07ला जर विचार केला तर सर्वात जास्त कलेक्शन किंवा सर्वात जास्त कर
हा महामंडळ करातून मिळालेला आहे, महामंडळ करातून मिळालेला आहे. महामंडळ करातून जास्तीत जास्त कलेक्शन झालेलं आहे. नंतरचा पॉईंट येतो, ठीक आहे. 2018-19 जर विचार केला, 2018-19चा जर विचार केला तर 2018-19 वस्तू व GSTला सर्वाधिक उत्पन्न आहे. नंतर आहे महामंडळ कर, नंतर आहे वैयक्तिक कर, नंतर आहे केंद्रीय उत्पादन शुल्क आणि त्याच्यानंतर आहे सीमा शुल्क. हे झालं क्लासिफिकेशन कलेक्शनच्या बाबतीत. हे एवढं काय महत्त्वाचं नाही आहे. नंतर आहे भारतातील कर सुधारणा, भारतातील कर सुधारणाबद्दल माहिती पाहिजे. भारतातील कर सुधारणा याच्यामध्ये ज्या समित्या आहेत त्या समित्यांचा फक्त स्टडी आहे. भारतातील कर सुधारणा यांची इन्फॉर्मेशन पाहिजे. भारतामध्ये जर विचार केला तर 1971ला भारतामध्ये जर विचार केला तर 1971ला वांचू समिती आली. 1971ला वांचू समिती आली. या वांचू समितीने चं नाव होतं प्रत्यक्ष कर समिती. या वांचू समितीचं नाव होतं प्रत्यक्ष कर समिती. वांचू समितीचं नाव होतं प्रत्यक्ष कर समिती. ब्लॅक मनीच्या इन्क्वायरीसाठी ही समिती आली होती. नंतर 1972ची राज्य समिती, राजमन्नार समिती, राज्य समिती, कृषी कर चौकशी समिती असंही म्हणतो याला, कृषी कर चौकशी समिती. कृषी कराची चौकशी करण्यासाठी ही समिती आली होती 1972ची. नंतर तिसऱ्या कर सुधारणेमध्ये बघतो LK झा समिती 1976ला आलेली. या LK झा समितीला अप्रत्यक्ष कर समिती असे म्हणतात, अप्रत्यक्ष कर समिती असे म्हणतात. कारखानदारीला वॅट लावावं ही त्यांनी शिफारस केली. नंतर वेगवेगळ्या समित्या आल्या. याच्यामध्ये चोक्सी समिती होती, समिती होती चोक्सी. नंतर होता चोक्सीचं काम होतं प्रत्यक्ष कर योजना सोपी करावी, हे त्याचं ध्येय होतं. योजना सोपी करावी हा त्याचा हेतू होता कोणाचा, चोक्सीचा. नंतर आहे राजमन्नारने काय केलं बघा, केंद्र राज्य कर संबंधी समिती होती, समिती होती. नंतर रेखी समिती यालाच म्हणतो आपण अप्रत्यक्ष कर समिती, ठीक आहे. 4, 5 आणि 6. नंतर राजा चेलैया समिती महत्त्वाची. 2023ला याच्यावरती क्वेश्चन आला. राजा चेलैया समिती, याच्यावरती MPSC 2023 कंबाईनला, MPSC कंबाईन 2023ला याच्यावरती क्वेश्चन होता. 2023ला राजा चेलैया समिती याचंच नाव होतं कर सुधारणा. 1991ला आली होती ही समिती, 1991ला ही समिती आली ती आणि याचं नाव होतं कर सुधारणा समिती. राजा चेलैया समितीचं नाव होतं कर सुधारणा समिती. याच्यामध्ये विक्री करायला वॅट लावावं असं सांगितलं. याच्यामध्ये सेल्स टॅक्सला वॅट लावावा असं सांगितलं, हे सांगितलंय राजा चेलैयामध्ये लावावा हे सांगितलेलं आहे. नंतर येतं 8वी समिती विजय केळकर कार्यगट. 8वा विजय केळकर कार्यगट. केळकर कार्यगट ह्याची स्थापना 2002ला झालेली. याची स्थापना कधी झालेली आहे 2002ला. प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर याबाबतचा गट या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर याबाबतचा गट येतो. याबाबतचा गट आहे. आयकर कर मुक्त मर्यादा वाढवणं.
महामंडळ कराचा दर कमी करणं, मॅट रद्द करणं, याच्या ज्या शिफारसी आहेत विजय केळकरच्या ज्या कार्यगट आहेत याच्या काही शिफारसी होत्या, ह्या शिफारसी पाहिजेत. याच्या शिफारसीमध्ये पहिली शिफारस आहे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर. अप्रत्यक्ष व प्रत्यक्ष कर. प्रत्यक्ष कर याबाबतचा गट आहे, याबाबतचा गट आहे म्हणजे वरती सांगितले तेच. याच्यामध्ये बघा आयकर कर मुक्त मर्यादा, आयकर कर मुक्त मर्यादा, आयकर कर मुक्त मर्यादा वाढवणं. नंतर सांगितलं मॅट रद्द करावा. नंतर सांगितलं महामंडळ कर कमी करावा, महामंडळ कर कमी करावा इत्यादी त्यांनी सांगितलं. विजय केळकर कार्यगटाने एवढं सांगितलं. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट आहे प्रत्यक्ष कर संहिता. प्रत्यक्ष कर संहिता यालाच म्हणतो डायरेक्ट टॅक्स कोड, यालाच डायरेक्ट टॅक्स कोड असंही म्हणतात, त्याला डायरेक्ट टॅक्स कोड असंही म्हणतात. DTC याला DTC असे म्हणतात. आता याची बघा याला मान्यता जी आहे डायरेक्ट टॅक्स कोड जो आहे किंवा प्रत्यक्ष कर संहिता आहे याला जी मान्यता आहे ती 26 ऑगस्ट 2010ला याला मान्यता दिली. 26 ऑगस्ट 2010ला याला मान्यता देण्यात आली. आणि हा संमत झाल्यावरती तो आयकर 1961ची आयकर कायदा 1961ची जागा घेणार. 1961ची जागा घेणार. आयकर कायदा 1961ची तो जागा घेणार आहे. ठीक आहे, किंवा घेतली जाईल. आणि याच्यामध्ये काय बघा सर्व प्रत्यक्ष किंवा सर्व डायरेक्ट टॅक्ससाठी एकच संहिता करण्यात आली. एकच संहिता करावी असा त्याच्यातला मेन हेतू होता. ठीक आहे. संहिता सुटसुटीत व समजण्यास योग्य अशी बनवणं. ठीक आहे. आणि हे 1/4/2013ला लागू होण्याची शक्यता होती. 1/4/2013ला लागू होण्याची शक्यता होती. ठीक आहे. संहिता सुटसुटीत व समजण्यास बनवणं, कोर्ट दाव्यांचे प्रमाण कमी करणे, कोर्ट दावे कमी करणं, ठीक आहे. कर कायद्याचे नियामक साधन संपुष्टात आणणे, कर कायद्याचे नियामक साधन संपुष्टात आणणे त्याचं काम होतं. साधन संपुष्टात आणणे. आणि हे त्याचं महत्त्वाचं काम होतं. ठीक आहे. कर दराबाबतची अनिश्चितता दूर करणं हे काम होतं. कर दराबाबत अनिश्चितता दूर करणं हे त्याचं काम होतं. दूर करणे हे त्याचं काम होतं. हे त्याचं काम आहे. ठीक आहे. आणि याची संरचना, याची जे स्ट्रक्चर आहे, संरचना आहे ही लवचिक होती. याची संरचना काय होती? लवचिक होती. कोणाची? डायरेक्ट टॅक्स कोडची. नंतर एक कर प्रशासन सुधारणा आयोग. कर प्रशासन सुधारणा आयोग. आता हा जो आयोग आहे कर प्रशासन सुधारणा आयोग हा ऑगस्ट 2013मध्ये आला आहे. ऑगस्ट 2013मध्ये कर प्रशासन सुधारणा आयोग आला आहे. याच्यामध्ये याचा जो अध्यक्ष होता तो आता डॉक्टर पार्थसारथी सोम याचे त्याचे अध्यक्ष होते. कशाचे? कर प्रशासन सुधारणा आयोगाचे. याच्यामध्ये CBDT आणि CBIEC एकत्र करावे ही शिफारस होती. CBDT सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स आणि सेंट्रल बोर्ड ऑफ एक्साईज टॅक्स ह्यांना एकत्र करावी ही त्याची महत्त्वाची शिफारस आहे. कोणाची? कर प्रशासन सुधारणा आयोगाची. ठीक आहे. आयोगाने 2014मध्ये आपला अहवाल दिला. या आयोगाने अहवाल कधी दिला? 2014ला अहवाल दिला. 2014ला आपला अहवाल दिला. नंतर पॅन क्रमांक व्यवस्थेचा विस्तार करावा. पॅन क्रमांक जी सेवा असणार आहे तिचा व्यवस्थेचा विस्तार करावा हे त्यांनी सांगितलेलं आहे. नंतर पूर्वलक्षी कर पद्धत रद्द करावी हे पण म्हटले.
पूर्वलक्षी म्हणजे जे आधी लागू होतात ते पूर्वलक्षी कर पद्धत रद्द करावी ही एक त्याची महत्त्वाची शिफारस होती. कोणाची? कर प्रशासन सुधारणा आयोगाची पहिली एक महत्त्वाची शिफारस होती. ठीक आहे. नंतरचा पॉईंट येतो केंद्र राज्य वित्तीय संबंध. केंद्र आणि राज्याचे जे वित्तीय संबंध आहेत त्याच्याबाबत म्हणजे आता घटनेचा पाठ बऱ्यापैकी सुरू होते. केंद्र राज्य वित्तीय संबंध ठीक आहे. कलम 264 आता घटनेचा कलम 264 ते 300 जे भाग 11 जो पार्ट आहे भाग 11चा 264 ते 300 पर्यंतचा जो भाग आहे याच्यामध्ये वित्तीय संबंध दिलेत. याच्यामध्ये केंद्र राज्याचे वित्तीय संबंध मेन्शन केलेले आहेत. कशामध्ये? तर कलम 264 ते 300 मध्ये. ठीक आहे. याच्यामध्ये टोटल 37 कलम आहेत. टोटल किती कलम आहेत? 37 कलम आहेत. भारताच्या घटनेच्या जी 7वी अनुसूची आहे त्या 7वी अनुसूचीमध्ये 3 सूच्या दिलेल्या आहेत. एक आहे केंद्र सूची, दुसरी आहे समवर्ती सूची आणि तिसरी आहे राज्य सूची. समवर्ती सूचीमध्ये जर विचार केला तर 3 विषय आहेत. ठीक आहे. केंद्र सूचीमध्ये जर विचार केला तर 12 विषय आहेत कराचे. 12 विषयांवरती कर लावलेला आहे केंद्र कर. आणि राज्य सूचीवरती जर विचार केला तर 17 विषय यांच्यावरती कर लावलेले आहेत. यांच्यावरती काय लावलेले आहेत? 17 विषयांवरती यांच्यावरती कर लावलेले आहेत. म्हणजे की राज्याचे कर किती आहेत? 17. केंद्र सूचीवरती कर किती आहेत? 12. आणि समवर्ती सूचीवरती कर किती आहेत? 3. समवर्ती सूचीवरती कर किती आहेत? 3. नंतरचा महत्त्वाचा पॉईंट येतो याच्यामध्ये बघा 200 कलम. घटनेचं कलम 292 जे आहे ते काय सांगतं? भारत सरकारचे कर्ज. भारत सरकार हे देशातून किंवा देशांतर्गत और परदेशी देशांकडून कर्ज घेऊ शकतं. कोण? भारत सरकार. तर 293 घटनेचं जे 293 कलम आहे हे काय सांगतं? राज्य सरकार कोणाकडून कर्ज घेऊ शकतं? राज्य सरकार कोणाकडून कर्ज घेऊ शकतं हे कोणी सांगितलेलं आहे? तर राज्य सरकारची कर्ज. म्हणजे जे राज्य सरकार आहे ते बाहेर देशाकडून किंवा परदेशाकडून कर्ज घेऊ शकत नाही. परदेशाकडून कर्ज घेण्याचा अधिकार राज्य सरकारला नसतो. कर्जाची सीमा ही निर्धारित असू शकते. कर्ज थकबाकी असल्यास नीव घेता येणार नाही. कर्जाची थकबाकी जास्त प्रमाणात असल्यास पुन्हा कर्ज मिळत नाही. पुन्हा कर्ज घेता येत नाही. नंतरचा पॉईंट येतोय बघा उत्पन्नाची मर्यादा. केंद्र व राज्य कर उत्पन्नाची मर्यादा. केंद्र राज्य कराच्या उत्पन्नाची मर्यादा. केंद्र व राज्य कर उत्पन्नाची मर्यादा. केंद्र व राज्य कर उत्पन्नाची मर्यादा. आता बघा याच्यामध्ये काय म्हटलं? जे संघ सूचीतील किंवा जे केंद्र सूचीतील कर आहेत, केंद्र सूचीतील कर या केंद्र सूचीतील करांबाबत काय बघा? या केंद्र सूचीतील जे कर आहेत ते 12 विषयावरती लागू आहेत. याच्यामध्ये कलम 268, 269, 270, 269A, 271 याच्यामध्ये इतर तरतुदी दिलेल्या आहेत. इतर तरतुदी दिल्या आहेत. ठीक आहे. नंतर राज्यसूचीचा जर विचार केला तर राज्यसूचीवरील कर जर म्हटलं तर राज्यसूचीतील 17 विषयांवरती कर आहेत.
विषयावर कर लागू आहेत, 17 विषयावरती कर लागू आहेत. ठीक आहे. आणि याची बघा याची आकारणी वाटणी राज्यांना मिळते. ठीक आहे. आणि याच्यामधील 52 आणि 55 कर 52 आणि 55वा कर वगळला आहे. याची आकारणी वाटणी तो हिस्सा हा दोन्ही राज्यांनाच मिळतो. ठीक आहे. आता यांची माहिती व्हायची कलम 268 पासून. कलम 268चा जर विचार केला, कलम 268 नुसार काय म्हटलेलं आहे बघा. कलम 268 काय सांगतं, केंद्राकडून आकारले जाणारे पण वसुली. आता काही कर असे असतात जे केंद्र सरकार आकारते, पण याची वसुली राज्य करतं. वसुली कोण करतं? वसुली राज्य करतं. आणि याचं वाटप पण राज्यात होतं. वाटप कुठं होतं? राज्यात. असे कर जे आहेत हे 268 मध्ये मेन्शन आहेत. केंद्र सरकार आकारणी करतं, त्याची वसुली राज्य करतं आणि त्यांचं वाटप राज्यातच होतं. एक्झाम्पल लक्षात ठेवायचं, केंद्रीय मुद्रांक शुल्क. केंद्राचं मुद्रांक शुल्क जे होतं ते मुद्रांक शुल्क, आकारणी वाटणी आणि वसुली या तिन्ही गोष्टी कोण करतं? राज्य करतं. 268 झाली की नंतर 269चा जर विचार केला तर काय बघा, याची आकारणी व वसुली. बघा, आकारणी आणि वसुली. वसुली हे केंद्र करतं. 269 मध्ये जेवढे कायदे येतात किंवा कर येतात त्याची आकारणी वसुली कोण करतं? केंद्र करतं, पण वाटप राज्यात होतं. याचं एक्झाम्पल लक्षात ठेवायचं आहे. IGST आंतरराज्य वस्तू पाठवणीवरती खरेदी विक्री कर. आंतरराज्य वस्तू आयात निर्यातीवरती कर. नंतर 269 झालं की 269A. 269A याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे बघा, IGST बद्दल इन्फॉर्मेशन आहे. IGST साठी स्पेशल कलम आहे 269A. आता हे कधी केलेलं आहे? हे 101व्या घटना दुरुस्तीने ॲड आहे 2016ला जी झाली त्याच्यावरती. याची आकारणी व वसुली पण कोण करते? याची आकारणी व वसुली कोण करते? याची आकारणी व वसुली करतं केंद्र. आणि याचं वाटप केंद्र आणि राज्यात होतं. केंद्र आणि राज्यात होतं. केंद्र आणि राज्याच्या हिस्सामध्ये याचं वाटणी होती. कशाची? केंद्र आणि राज्यात होती 269ची. ठीक आहे. आकारणी वसुली केंद्र राज्यामध्ये होती. नंतर कलम 270. कलम 270 हे काय सांगतं बघा, हे कलम 270साठी 88वी आणि 101वी घटना दुरुस्ती आहे. 88वी 101वी घटना दुरुस्ती आहे. 88वी घटना दुरुस्ती झाली 2000 मध्ये. 2003 मध्ये केली वाटते. 2003 मध्ये, कारण की 86वी घटना दुरुस्ती 2002ला, त्यामुळे 2003च्या आसपास आहे. ठीक आहे. याच्यामध्ये पण काय म्हटलेलं आहे 270व्या कलममध्ये, आकारणी व वसुली केंद्र करतं. आकारणी व वसुली हे कोण करतं? केंद्र. तर वाटप केंद्र राज्यात होतं. वाटप केंद्र व राज्यात होतं. वाटप केंद्र व राज्यामध्ये होतं. याच्यामध्ये काय काय आहेत बघा. याच्यामध्ये सरचार्ज, याच्यातून काय केलेलं आहे, याच्यातून जो सरचार्ज असणार आहे याच्यातून सरचार्ज वगळलेला आहे. सरचार्जसाठी एक स्पेशल कलम आहे 271. एक्स्ट्रा उपकर लावण्याचा अधिकार असतो. याच्यामध्ये वैयक्तिक कर येतो, महामंडळ कर येतो, नंतर भांडवल नफा कर येतो, नफा कर, नंतर येतं CGST, नंतर येतं बेसिक कस्टम ड्युटी. यांच्यासारखे अप्रत्यक्ष करतात. यांच्यासारखे काय येतात? अप्रत्यक्ष
यांच्यासारखे अप्रत्यक्ष कर येतात. ठीक आहे. नंतर येतं समवर्ती सूचीतील कर. नेक्स्ट वन इज समवर्ती सूचीतील कर. समवर्ती सूचीतील कर याचा विचार जर केला, समवर्ती सूचीतील कर किती आहेत? 3 आहेत. समवर्ती सूचीतील कर किती आहेत? 3. याच्यामध्ये काय काय बघा, याची आकारणी व वसुली केंद्र करते. याचा आकारणी व वसुली कोण करतं? केंद्र सरकार करतं. आकारणी व वसुली केंद्र सरकार व राज्य सरकार दोन्ही करतं. केंद्र सरकार व राज्य सरकार दोन्ही करण्याचा अधिकारी तसं मेन्शन करावं लागतं. ठीक आहे. नंतर याच्यामध्ये 3 कर आहेत. एक आहे यंत्र चालित वाहने, यंत्रचालित वाहने. दुसरा पार्ट येतो मुद्रांक शुल्क. एक्सेप्शन याला न्यायिक मुद्रांक शुल्क. न्यायिक मुद्रांक शुल्क याच्यामध्ये येत नाही. आणि तिसरं येतं याच्यामध्ये समवर्ती सूचीतील विषयावरील कर. समवर्ती सूचीतील विषयांवरती कर. समवर्ती सूचीतील विषयांवरील कर. याच्यात न्यायिक विषय येत नाही फक्त. याच्यात न्यायिक विषय येत नाही. ठीक आहे. कर आकारणीचा जो शेषाधिकार आहे, कर आकारणीचा शेषाधिकार, कर आकारणीचा एक्स्ट्राचा कर आकारणीचा जो शेषाधिकार आहे, कर आकारणीचा जो शेषाधिकार आहे, रेसिड्युअल पॉवर, रेसिड्युअरी पॉवर म्हणतो त्याला, शेषाधिकार, हे संसदेकडे. अधिकार कोणाकडे आहे तर संसदेकडे. म्हणजे नवीन टॅक्स लावायचा असेल तो कशातच मेन्शन नाही, तो लावण्याचा अधिकार कोणाला आहे? संसदेला आहे. ठीक आहे. हे वापरून, ह्या शेषाधिकाराचा वापर करून भारताच्या संसदेने देणगी कर, संपत्ती कर, देणगी कर, संपत्ती कर आणि खर्च कर हे 3 कर लागू केलेले आहेत. हे 3 कर काय केलेत? लागू केले आहेत. आता नेक्स्ट पॉईंटमध्ये जर विचार केला तर नेक्स्ट पॉईंटमध्ये घटनेच्या कलमाच्याच वित्त आयोगाची इन्फॉर्मेशन आहे. वित्त आयोग, मग हे वित्त आयोगांमध्ये आत्तापर्यंतचे 16 वित्त आयोग येते, 1 ते 16 वा वित्त आयोग यांची इन्फॉर्मेशन पाहिजे. वित्त आयोग यांची इन्फॉर्मेशन आहे. याच्यामध्ये प्रत्येकाच्या शिफारसी आहेत. म्हणजे 12 पासून जे वित्त आयोग आहेत त्यांच्या शिफारसीबद्दल इन्फॉर्मेशन आहे. वित्त आयोगांच्या शिफारसींबद्दल इन्फॉर्मेशन पाहिजे. नंतर वित्त आयोग झाल्यानंतर केंद्र सरकार राज्य सरकारचा महसूल कुठला आहे, राज्यांना अनुदानं कोणती कोणती दिली जातात. म्हणजे हा जो सगळा पार्ट हा घटनेचा पार्ट आहे. ठीक आहे. नंतर केंद्र पुरस्कृत योजना कोणत्या आहेत, त्याचा निधी काय असतो. ठीक आहे. नंतर महाराष्ट्राचा कर महसूल काय याची इन्फॉर्मेशन पाहिजे. आणि हा टॉपिक संपून जातो. राज्याचे काही वित्त आयोग आहेत त्याची सोय कशात आहे, त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन कशात आहे ते पण पाहून घ्यायचे. कर रचनेबाबत एवढा बेसिक आहे. इथून पुढं खर्च कर कधी याला 1957 लागू केला आहे. आणि याच्यासाठी कोणी? कृष्णम्माचारीने याची शिफारस केली ती. आणि हा कर 1966ला रद्द केला. खर्च कर कधी रद्द केला? 1966ला रद्द केला. नंतर हे संपत्ती कर. संपत्ती कर हा जो संपत्ती कर आहे तो कधी आला? 1957ला लागू केला आहे. ठीक आहे. आणि हा 2015-16ला जेटलीने रद्द केला आहे. 2015ला अरुण जेटलींनी रद्द केलेला आहे. नंतर हे देणगी कर. नंतर हे देणगी कर. देणगी कर 1958ला लागू केला आहे. 1958ला लागू केला आहे. आणि हा 1998-99ला यशवंत सिन्हांनी रद्द केला. यशवंत सिन्हांनी रद्द केला. कोणता? देणगी कर रद्द केला. 98-99ला रद्द झाला. कोणता? देणगी कर. नंतर मालमत्ता कर. हा जो मालमत्ता कर येतो 1953ला लागू केला आहे. ठीक आहे. आणि 1985ला रद्द केला. 1985ला रद्द केला व्ही पी सिंग यांनी. 1985
1985ला रद्द केला VP सिंग यांनी. ठीक आहे, हे झालं करांबद्दल काही बेसिक इन्फॉर्मेशन. यातले जे पहिले 3 कर आहेत देणगी, संपत्ती आणि खर्च, हे 3 कर निकोलस कोल्डरच्या शिफारसीने आहेत. निकोलस कोल्डरच्या शिफारसीने आलेले हे कर आहेत. निकोलस कोल्डरच्या शिफारसीने लागू केलेले आहेत. ठीक आहे. नंतर केंद्राचे काही प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर आहेत. केंद्राचे काही कर आहेत इस्टेट ड्युटी, देणगी कर, संपत्ती कर, महामंडळ टॅक्स, इन्कम टॅक्स, हे सगळे केंद्राचे अबकारी कर आहेत केंद्राचे. ठीक आहे. आणि राज्याचा जर विचार केला तर राज्यामध्ये काही मोजकेच आहेत. राज्याचं महसूल उत्पन्न राज्य कर काही मोजकेच आहेत. ठीक आहे, ते पाहून घ्यायचे. बघा नेक्स्ट पॉईंटमध्ये काय बघा, कर चुकवेगिरी जे आहे, कर चुकवेगिरीला जे कर चुकवणारे लोक आहेत त्या कर चुकवेगिरीला आळा बसवण्यासाठी काही रूल्स आले. रूल्स आणि त्या रूल्सलाच आपण म्हणतो गार, जनरल अँटी अवॉइडन्स रूल म्हणजे गार. हां, कर चुकवेगिरीला आळा बसवण्यासाठी बघा जे रूल्स आले त्याला म्हणतो आपण गार म्हणजे जनरल अँटी अवॉइडन्स रूल. हे कशासाठी आले? कर चुकवेगिरीला आळा बसवण्यासाठी. आता याच्यामध्ये जर विचार केला तर याचा सर्वात पहिल्यांदा उल्लेख 2009 साली जे प्रत्यक्ष कर संहिता आली किंवा 2010ची जी DTC होती याच्यामध्ये याचा सर्वात पहिल्यांदा उल्लेख होता. नंतर 2012-13ला प्रणव मुखर्जींनी याच्याबद्दल माहिती सांगितली होती वर याचा प्रस्ताव सादर केला. प्रणव मुखर्जींनी याचा प्रस्ताव सादर केला होता. आणि भारतामध्ये जर विचार केला तर या प्रस्तावाचा आढावा घेण्यासाठी हा जो प्रस्ताव आहे, ह्या प्रस्तावाचा आढावा घेण्यासाठी पार्थसारथी शोम यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली. आणि हा जो प्रस्ताव आहे हा प्रस्ताव अजून पुढे 3 वर्ष पुढे ढकलला आणि 1 एप्रिल 2017 पासून हे गार लागू करण्यात आले किंवा हे रूल भारतामध्ये लागू करण्यात आला. भारतात लागू करण्यात आले 1 एप्रिल 2017ला भारतात लागू करण्यात आले. काही इतर पॉईंट पाहिजेत त्याच्यामध्ये बघा. जीएसटीचा जर विचार केला तर या जीएसटीमध्ये केंद्राचे 8 कर तर राज्याचे 9 कर ॲड करण्यात आले होते. राज्याचे 9 कर एकत्र करून म्हणजे टोटल 17 कर एकत्र करून जीएसटीची निर्मिती केली होती. 17 कर एकत्र करून जीएसटीची निर्मिती केली होती. केंद्राचे 8 कर कोणते आहेत बघा. त्याच्यामध्ये पहिला कर येतो सेवा कर, नंतर येतो केंद्रीय उत्पादन शुल्क, नंतर येतं सीमा कर प्रतिशुल्क म्हणून आपण याला सीमा कर प्रतिशुल्क. नंतर येतं अतिरिक्त केंद्रीय उत्पादन शुल्क हे आणि हे बऱ्यापैकी सेम आहे. नंतर बघा सीमा करातील विशेष अतिरिक्त शुल्क, सीमा करातील विशेष अतिरिक्त शुल्क. नंतर आहे वस्तू व सेवांशी संबंधित असणारे उपकर, वस्तू व सेवा यांचे उपकर व अधिभार. नंतर येतं याच्यामध्ये औषध व सौंदर्य प्रसाधनावरील शुल्क, औषध सौंदर्य प्रसाधनावरील शुल्क, कपड्यांवरील अतिरिक्त उत्पादन शुल्क आणि कपड्यांवरील अतिरिक्त उत्पादन शुल्क इत्यादी गोष्टी याच्यामध्ये येतात केंद्राच्या 8 करांमध्ये. कशामध्ये? केंद्राचे जे 8 कर आहेत
त्याच्यामध्ये ह्या गोष्टी येतात. नंतर हे राज्याचे नौकर, हे राज्याचे जे नौकर आहेत त्याच्यामध्ये कोणते कोणते येतात बघा. राज्याच्या नौकरांमध्ये, राज्याचे जे नौकर आहेत त्याच्यामध्ये येतं वॅट, नंतर येतं करमणूक कर, करमवणूक कर, नंतर येतं जकात कर, जकात व प्रवेश कर. हे राज्याचे कर आहेत जे GST मध्ये घालवलेले आहेत. नंतर खरेदी कर आहे, नंतर असतो लक्झरी टॅक्स आहे, लक्झरी टॅक्स आहे. ठीक आहे. वॅट, करमणूक, जकात, खरेदी, लक्झरी. नंतर हे लॉटरी, जुगार, लॉटरी व जुगार यावरील कर, यावरील कर. नंतर हे केंद्रीय विक्री कर, केंद्रीय विक्री कर. ठीक आहे. नंतर येतो वस्तू व सेवा व राज्याने आकारलेले, वस्तू सेवाबाबत राज्याने आकारलेले कर, राज्याने आकारलेले उपकर, आकारलेले उपकर व अधिभार याच्यामध्ये टाकलेले आहेत. राज्यांनी आकारलेले उपकर व अधिभार याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. आणि शेवटचा येतो जाहिरातीवरील कर, जाहिरातीवरील, जाहिरातीवरील कर. एवढे कर याच्यामध्ये येतात. ठीक आहे. नेक्स्ट याच्यामध्ये काय काय म्हणलेलं आहे बघा. वॅट, करमणूक कर, जकात व प्रवेश कर, खरेदी कर, लक्झरी टॅक्स, लॉटरी, जुगार यावरील कर, केंद्रीय विक्री कर, राज्याने आकारलेले कर, उपकर व राज्याने आकारलेले उपकर व अधिभार आणि जाहिरातीवरील कर. असे टोटल 17 कायदे असे टोटल 17 कर GST मध्ये ॲड केलेले आहेत. नंतर केंद्रीय विक्री कर जो आहे, केंद्रीय विक्री कर तो कशामध्ये समाविष्ट केलेला आहे किंवा कुठून आलेला आहे? राज्यातून आलेला आहे. कुठून आलेला आहे? राज्याच्या करातून आहे. केंद्राचा विक्री कर जो आहे तो राज्याच्या ह्याच्यातून येतो. ठीक आहे. याच्यामध्ये जर बघितलं तर केंद्रीय विक्री कराला GST IN नंबर वापरला जातो, GST IN नंबर वापरला जातो. कशाला? केंद्राच्या विक्री कराला. याच्यामध्ये जो 15 अंकी GST नंबर दिला जातो, 15 अंकी काय आहे? GST नंबर दिला जातो. पहिले 2 अंक राज्याचा कोड दाखवतात, पहिले 2 अंक राज्याचा कोड डिनोट करतात. नंतरचे 10 अंक पॅन क्रमांक असतो, नंतरचे 10 क्रमांक पॅन असतो. आणि शेवटचे जे राहिलेले 3 आहेत ते शेवटचे 3 अंक आहेत. त्यातला 13वा, हे 2 आणि 2 12, 2 आणि 10 झाले 12, 13, 14 आणि 15. 13वा जो आकडा आहे तो उद्योग कोड दाखवतो, उद्योगाचा कोड, उद्योग कोणत्या प्रकारचा आहे ते. नंतर 14वा क्रमांक, 14व्या ठिकाणी झेड अक्षर असते. कोणतं अक्षर असतं? झेड. आणि चेक नोड असतो तो त्रुटी शोधतो. आणि याच्यामध्ये 15वा अंक हा त्रुटी शोधण्यासाठी असतो, त्रुटी शोधण्यासाठी 15वा अंक असतो त्रुटी शोधण्यासाठी. ठीक आहे. याच्यावरती पण प्रश्न विचारतात GST IN वरती. ठीक आहे.